नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. फकीर बाबा सायलीला सांगतात की तुझ्या हातामध्ये जे मणी आहेत ते फक्त काळे मणी नाहीत, जन्म जन्म का बंधन आहे ते. याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि हे बंधन तुम्ही आम्ही नाही तर ते उपरवाल्यांनी बांधलेलं आहे. आणि अगं, ते जर बंधन तोडायचं असतं तर त्याने बांधलं असतं का? पोरी, फक्त थोड़ी श्रद्धा ठेव. ऊपरवाले का आशीर्वाद हमेशा तेरे साथ रहेगा. बस इतना याद रखना कि रात के बाद सुबह को आने के लिए कोई रोक नहीं सकता. हा अंधार जाणार आणि उजाला येणार बेटा. आणि तिला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून जातो. इकडे सायली दरवाजातून मधुभाऊंना येताना पाहते आणि तिच्या पाठोपाठ अर्जुनला येताना सुद्धा पाहते. तिला मनातून खूपच आनंद होतो. त्याच्याकडे पाहतच राहते आणि अर्जुनची देखील तिच्याकडे नजर जाते आणि तो देखील तिच्याकडे पाहतच राहतो. ते दोघेही एकमेकांकडे अतिशय प्रेमाने पाहत असतात. मधुभाऊ मागे वळून पाहतात तर अर्जुन असतो. सायली घाबरूनच लगेच दरवाजा मागे लपते. मधुभाऊ म्हणतात की तुला एकदा सांगून कळत नाही का कळून घ्यायचंच नाहीये. मला वाटतं तुला सभ्य माणसाची भाषा कळत नाहीये, म्हणून सांगतोय की परत परत इथे येऊ नकोस. आम्हाला शांतपणे जगू दे बाबा, असं म्हणून हात जोडतात त्याच्या पुढे. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ प्लीज माझं ऐका ना, मला तुमची केस लढू द्या. तो जोशी तुमची केस हाताबाहेर घालवेल. हे बघा, मिसेस सायलीची आणि तुमची काळजी वाटते म्हणून मी इथे परत परत येतो. प्लीज माझं ऐका, मला तुमची केस लढू द्या, नाहीतर तुमचंच नुकसान होईल. मधुभाऊ म्हणतात की झालं तेवढं नुकसान पुरेसं आहे. माझ्या सायलीवरती तुझी सावलीसुद्धा पडायला नको. तेव्हा अर्जुन आडोशाला लपलेल्या सायलीचा हात पाहतो. मधुभाऊ चल निघ असं म्हणून दरवाजा लावत असतात. तितक्यात अर्जुन दरवाजाला हात आडवा घालतो आणि दरवाजा उघडतो. अर्जुन त्यांना म्हणतो की मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही, पण तो गमावलेला विश्वास मी परत मिळवेन मधुभाऊ. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेल की तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर मीच आहे. आता सायली आनंदित होऊन आडोशानेच त्याच्याकडे पाहत असते. अर्जुन हात समोर करून बोलतो की आज मी तुम्हाला वचन देतो मधुभाऊ, एक दिवस असं नक्की येईल ज्या दिवशी तुम्ही हे दार उघडाल आणि विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्याल. मी वचन देतो तुम्हाला. आणि तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या. आणि मधुभाऊ अर्जुनच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात. आता दोघांचीही इकडे घुसमट होत असते. दोघेही दरवाजाकडे पाहतात. दोघेही दरवाजावरती हात ठेवतात आणि दोघांनाही स्पर्शाची जाणीव होते. ते दोघेही खूप खुश होतात. अर्जुन तिथून निघून जातो. इकडे कल्पना वाट बघत असते. तितक्यात तन्वी तिथे येते. ती विचारते की अगं तू कोर्टात गेली होतीस ना, मग एकटी झालीस, अर्जुन आणि चैतन्य नाही आले का? तन्वी म्हणते की नाही, ते नाही आले. पूर्ण आजी म्हणते की अगं जातानाच तिला सोबत घेऊन गेला नव्हता, मग येताना तो घेऊन येणार आहे का तिला? हल्ली ना माणुसकीच विसरलाय तो, त्याच्याकडून अपेक्षा करणंच कठीण आहे. तन्वी नाटकीच बोलू लागते की पूर्ण आजी जाऊ दे ना, मी अर्जुनचं मन समजू शकते, तो सध्या जरा डिस्टर्ब आहे म्हणून ग, पण हळूहळू त्याला कळेल ना की त्याची चूक काय आहे ते, आणि मी तर दिवसाची वाट बघेल. कल्पना म्हणते की तन्वी बाळा, तुझ्यामध्ये ना खूप संयम आहे आणि तुला या बाबतीमध्ये यश नक्कीच मिळेल बघ. तन्वी म्हणते पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. म्हणजे लहानपणापासून अर्जुन माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. माझ्या बाजूने ती मैत्री अजूनही तशीच आहे, पण आता मला अर्जुनला मनाने जवळ करून घ्यायचंय. त्यासाठी तुमची मदत लागेल. म्हणजे अर्जुनच्या हॉबी काय आहेत, त्याला कुठला रंग आवडतो, त्याला कुठला पदार्थ खायला आवडतो, आता हे सगळं तो मला नाही ना सांगणार मामी. मग हे तुम्ही मला सांगा, म्हणजे मला त्याच्यासाठी एखादा पदार्थ करायचा असेल तर कुठला बनवू? कल्पना म्हणते की हां, या बाबतीमध्ये मी तुला मदत नक्कीच करू शकते. अर्जुनला ना आपलेच पदार्थ खूप आवडतात. म्हणजे जेव्हा तो US ला होता ना, तेव्हा सुद्धा मला म्हणायचा की मला भेंड्याची भाजी आणि खीर खायची आहे. पूर्ण आजी म्हणते खोबरं घातलेली. आणि तुला सांगते, आणि भेंडीची भाजी आवडते हे तर सांगितलंच आहे तुला कल्पनानी. तन्वी म्हणते मस्त, मग आजच बेत बनवते. हा, भेंडीची भाजी आणि खोबरं घातलेली रव्याची खीर. इकडे सायली मधुभाऊंना जेवायला ताट वाढते. मधुभाऊ म्हणतात की हे काय, आज काय रव्याची खीर, आज गोडधोड साजरं करावं असं काही झालंय का? तो अर्जुन सुभेदार इथे येऊन वाटेल ते बोलून गेला, ते साजरं करतेस का तू? सायली म्हणते की नाही मधुभाऊ, ही खीर तर मी दुपारीच नैवेद्य दाखवायला केली होती. कुसुम म्हणते आणि मधुभाऊ सायलीने कुसुम म्हणते की मधुभाऊ अर्जुन आत्ता इथे येऊन गेलाय आणि सायलीने ही खीर दुपारीच केली होती आणि तिला कुठे माहिती होतं की अर्जुन इथे येणार आहे? मधुभाऊ म्हणतात की सांगायला काही ज्योतिषाची गरज लागते का, त्याने आपला पिच्छा कुठे सोडलाय? सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला ही रव्याची खीर आवडते ना, मग चाखून सांगा ना की कशी झाली आहे. मधुभाऊ म्हणतात की माझ्या तर तोंडाची चवच गेली आहे, कोणताही पदार्थ खाल्ला तर कडूच लागतो. यापुढे तो अर्जुन सुभेदार मला कुठलाही पदार्थ गोड लागू देणार नाही, एवढं नक्की. सायली तिथून निघून जाते. मधुभाऊ म्हणतात की स्वतःला सायलीसाठी योग्य
जोडीदार आहे असं सिद्ध करणार म्हणे. त्या खोटारड्याला प्रयत्न करत राहू देत, पण मी मात्र बदलणार नाही एवढं नक्की. इकडे तन्वी स्वयंपाकघरामध्ये अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवत असते. पूर्णा आजी म्हणते की तन्वी, तुला जे काही लागते ते विमल देईल आणि हां, सगळं काही करायची गरज नाही आहे, तुला जमल तेवढंच कर. तन्वी म्हणते की हो, मला तुमच्यासारखं काही स्पीडमध्ये स्वयंपाक करता येत नाही आणि चवीची सुद्धा खात्री देता येत नाही, पण मला अर्जुनसाठी खरंच खूप मनापासून स्वयंपाक करायचा आहे. पूर्णा आजी म्हणते की मग झालंच तर हीच तुझी इच्छा चव बदलून स्वयंपाकात उतरेल. कल्पना म्हणते की तन्वी, तुला ही घरातली कामं जमत नाही हे तू प्रामाणिकपणे कबूल करतेस ना, मला याचंच कौतुक वाटते. आणि तुला शिकण्याची इच्छा आहे ना, हेच खूप आहे. तन्वी मनात म्हणते की इच्छा असण्याची ॲक्टिंग तर करावीच लागणार ना, त्याशिवाय माझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायची कल्पना तुमच्या डोक्यात कशी येणार. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, तन्वीला ओळखण्यात खरंच आपण चूक केली. म्हणजे तिच्या डोळ्यातलं अर्जुनबद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं. तरी पण कल्पना म्हणते तरी पण आपण त्या मुलीच्या खोटेपणाला भुललो आणि वाहवत गेलो. पूर्णा आजी म्हणते की आता ते सगळं संपलंय. आपलं घर आता कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये नाही, याचा आनंद मानूयात. इकडे जोशी वकील महिपतला म्हणतो की काय, मी मिळवलेल्या पुराव्यांनी त्यांची कमाल दाखवली की नाही. त्या अर्जुन सुभेदारचं असं नाक कापायचं हेच माझं स्वप्न होतं. आता त्याची मान अशी खाली जाईल की तुम्हाला. तेवढ्यात महिपत म्हणतोय, जोशा आधी तुझं पाय खाली ये आणि काही स्वप्न रात्रीच्या झोपेत बघायला बाकी ठेव आणि ती स्वप्न पूर्ण होतील असं समजून उडू नकोस. तो अर्जुन सुभेदार त्या बाहुलीसारखा आहे. तिला अशी बुक्की मारली की ती खाली पडते आणि पुन्हा उभी राहते. त्याला कितीही आडवा केला तरीसुद्धा तो असा उभा राहतो. साक्षी म्हणते की करेक्ट आहे. कोर्टामध्ये तुम्ही मला क्रॉस एक्झामिन केलं नाही, इथंच त्याच्या लक्षात आलं असणार की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे अर्जुन सुभेदारला अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. महिपत म्हणतो, ए जोशा, कोर्टाच्या बाहेर तो जे काही बोललाय ह्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत असं समजून विसरू नकोस. तो अर्जुन सुभेदार जे बोलतो ते करतो. साक्षी म्हणते, पण यावेळेस आता या केसची माझा काहीही संबंध नाही, त्यामुळे तो अर्जुन सुभेदार माझं काहीही वाकडं करू शकत नाही. महिपत म्हणतो, भाबडी आहे माझी पोरगी, कळत नाही तिला, पण माहिती आहे का, ती जे बोलते ते तसंच व्हायला पाहिजे, नाहीतर मी तुझं नरडं हे असं काही दाबेल ना की तुला कळणारच नाही की अरे आपण कधी मेलो असं. साक्षी म्हणते, अण्णा अहो काय चाललंय तुमचं, त्यांच्यामुळेच वाचलोय आपण, त्यांनाच काय घाबरवताय. जोशी वकिलाला म्हणते की सेन्स ऑफ ह्युमर आमच्या अण्णांचा असाच आहे. आणि महिपत मोठ्याने हसू लागतो. इकडे सर्वजण जेवायला बसतात. अर्जुनही तिथे येतो. तन्वी म्हणते, विमलताई ती भेंड्याची भाजी इकडे आणा, मला अर्जुनचं ताट वाढायचं आहे ना. अर्जुनला मात्र तिच्या वागण्याचा फार राग येत असतो. इकडे सायली तिने बनवलेली रव्याची खीर टेस्ट करत असते. कुसुम तिला पाहते आणि काय गं, जेवायलाच बस ना, नुसती खीर काय खातेस आणि तेही उभ्याने. ती तशीच खीर खातच असते. कुसुम म्हणते की काय बाई, एक एक खोळच असतं तुझं, थांब मी तुला जेवायला वाढते. सायली म्हणते की नको कुसुमताई, मी आज फक्त खीरच खाणार आहे. कुसुमताई, या खिरीमध्ये जसा गोडवा आहे ना, तसाच गोडवा आता आयुष्यात यायला पाहिजे. सायलीला अर्जुनचे शब्द आठवत असतात आणि ती मनोमन खूप खुश झालेली असते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन चैतन्याला सांगतो की आत्ता माझ्यासाठी फक्त मधुभाऊ महत्त्वाचे आहेत. तूच सांगितलं होतंस ना की आमच्या प्रेमाच्या रस्त्यामध्ये मधुभाऊ अशी तलवार घेऊन उभे आहेत. मग आता त्यांच्या हातातली तलवार मला काढायची आहे आणि त्याच्याऐवजी त्यांच्या हातामध्ये शांतीचा, प्रेमाचा पांढरा झेंडा बघायचा आहे मला. चैतन्याला त्याचं बोलणं ऐकून खूपच आनंद झालेला असतो. इकडे मधुभाऊ आजारी पडतात, त्यांना ताप आलेला असतो, पण ते म्हणतात की मी दवाखान्यामध्ये येणार नाही. तेव्हा चक्क अर्जुन मधुभाऊंसाठी फ्री मेडिकल कॅम्पचं अरेंजमेंट करतो. अर्जुन सायलीच्या गल्लीमध्ये येऊन स्पीकरवरती बोलतो की फ्री मेडिकल कॅम्प, असे हट्टी पेशंट की ज्यांना ताप आलाय ते इथे फ्री ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि सर्वजण मिळून मधुभाऊंना बळजबरीने चेक करू लागतात. आता हे पाहून सायलीला खूपच आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणतो की तुमच्या चेहऱ्यावरच्या या स्माईलसाठी मी काहीही करू शकतो, तुम्ही अशाच हसत राहा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.